Hello students, welcome. So we are again on the same topic of grammar, English grammar. Lots of work is pending there with you. What we have done, actually I want to see when you will send your queries or when you will send the photographs of the dictated study, what you have done there. But let me continue with the next topics. Now the very important topic that generally we use in Marathi also, but we do not know what it is, what the topic is. You may have used many times while general talk. You are talking or speaking with your friends, family, everywhere. We use this one. The topic name I have written here, that is question tag. Topic name. What is meant by question tag? Question you know very well. Question, prashna, question mark, prashna chinna. Now tag is there. That is kind of tail, we can say. In Marathi the topic is said prashna safety. The definition also is written on the board. Now I will clarify the definition of this topic first. What is meant by the question tag? The definition: for the confirmation of the said statement, a little question is added at the end of that statement is called question tag. I said for the confirmation. Let me come to Marathi. म्हणजे आपण एखादी गोष्ट ठामपणे सांगायचा प्रयत्न करतो आणि ती गोष्ट सांगताना त्या विधानाबद्दलची आपण जे विधान केलेलं आहे, जी गोष्ट सांगितलेली आहे त्याच्याबद्दलची खात्री करून घ्यायची असते, त्याला पुष्टी मिळवायची असते. कन्फर्मेशन म्हणजे ज्याला आपण सांगितलेलं आहे त्याच्याकडून याचं कन्फर्मेशन करून घ्यायचं आहे, त्याच्याकडून त्याला पुष्टी मिळवायची आहे आणि ती पुष्टी मिळवण्यासाठी आपण स्टेटमेंट संपलं, आपलं विधान सांगून संपलं, आपण जी गोष्ट सांगितली ती सांगून संपली की त्याच विधानाच्या शेवटी एक लहानसा प्रश्न आपण उपस्थित करतो, तो प्रश्न त्यामध्ये ॲड करतो. म्हणजे ठामपणे आपल्याला सांगायचं असतं की मी केलेलं विधान हे खरं आहे, ते सत्य आहे. बघा मराठीमध्ये मी स्पष्टपणे सांगतो, समजा आपण एखादी गोष्ट सांगितली किंवा एखाद्याला सांगायला लागलो आपण अगदी ठामपणे, विद्यार्थी म्हणून सांगतो आपण मी अभ्यास करतो. आता करतो हे सत्य आहे, त्याच्यावरती मला ट्रेस करायचं, त्याच्याबद्दल खात्री मिळवून घ्यायची, पुष्टी मिळवायची आहे. करतो हे खरं आहे. मग मी त्याच विधानाच्या शेवटी प्रश्नचिन्ह असा प्रश्न वापरतो लहानसा, मी अभ्यास करतो नाही का. म्हणजे करतो हे मला ठामपणे सांगायचं, त्याला पुष्टी मिळवायची. उदाहरणार्थ हे झालं होकाराच्या वाक्याचा प्रश्न, क्वेश्चन टॅग झाला. मी अभ्यास करतो, मग मला क्वेश्चन टॅग नेमका नकारार्थी वापरावा लागला. का तर पहिलं माझं विधान होकारार्थी, मी अभ्यास करतो नाही का. समजा दुसरं उदाहरण घेतलं, मी गोंधळ करत नाही, मी दंगा करत नाही. आता हे विधानच मुळात नकारार्थी. मी दंगा करत नाही, मी गोंधळ करत नाही, मग क्वेश्चन टॅग काय होईल, करतो का. बघा पहिल्या विधानामध्ये म्हटलं मी अभ्यास करतो नाही का, मी दंगा करत नाही, करतो का. म्हणजे मी अभ्यास करतो असं म्हटलं तेव्हा विधानाचा क्वेश्चन टॅग हा नकारार्थी होता, कारण विधान होकारार्थी होतं. आणि मी गोंधळ करत नाही, दंगा करत नाही हे विधान नकारार्थी आहे, म्हणून प्रश्न जो विचारला मी शेवटी, प्रश्न सेफ्टी जी आहे ती होकारार्थी आहे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट कळते का, विधानार्थी वाक्य जर होकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग नकारार्थी असतो, आणि जर विधान हे नकारार्थी असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी असतो. नेमकं उलटं करायचं म्हणजे ट्रेस देता येतो. मी दंगा करत नाही, करतो का. मी अभ्यास करतो नाही का, मी सकाळी लवकर उठतो नाही का. म्हणजे उठतो हे खरं आहे, आणि यालाच क्वेश्चन टॅग म्हणतात. मराठीमध्ये आपण वापरतो, पण व्याकरणाच्या भाषेमध्ये आल्यानंतर आपला गोंधळ वाढतो. आता क्वेश्चन टॅग म्हणजे काय असतं, मग सरांनी गोंधळ वाढवला. क्वेश्चन टॅग कसा तयार करायचा, का वापरायचा, मी व्याख्या सांगितली. आपण मराठीमध्ये नेहमीच वापरतो. म्हणजे
मी जे विधान बोलतो आहे ते सत्य आहे, त्याच्यावरती मला ट्रेस करायचं आहे, ते खरं आहे हे सांगायचं आहे. त्याची पुष्टी दुसरी ज्याला विचारले त्याच्याकडून करून घ्यायची आणि मग त्याच्याकडून पुष्टी मिळवण्यासाठी आपणच त्या वाक्याशेवटी जो प्रश्न ॲड करतो वापरतो त्याला क्वेश्चन टॅग म्हणायचं. तो नेमका प्रश्न विधानाच्या उलटा असतो. विधान जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी असतो. विधान जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी असतो. याला क्वेश्चन टॅग म्हणायचं. बघा समजते का? व्याख्या स्पष्ट केलेली आहे मराठीमध्ये. याला क्वेश्चन टॅग म्हणायचं. आता त्याचं उदाहरण बघू. कसा 1-2 उदाहरण लिहू, मग तयार करण्याची पद्धत बघू. कसा तयार होतो इंग्रजीमध्ये. इंग्रजीला क्वेश्चन टॅग हा नेहमी कशानं होणार आहे? एक ध्यानात ठेवा. उदाहरण आपण घेतलं, एक्झाम्पल घेतलं. He is a smart boy. He is a smart boy. म्हणजे तो अतिशय स्मार्ट आहे, चुणचुणीत आहे. आता स्मार्ट आहे हे विधान आहे. मला क्वेश्चन टॅग लिहायचं असेल तर ही इज स्मार्ट बॉय असं विधान मी लिहिणार. इथला फुल स्टॉप पण इथं कॉमा द्यावा लागेल मला. ही इज अ स्मार्ट बॉय. आणि मी विधान जर होकारार्थी असेल तर ते नकारार्थी क्वेश्चन टॅग कसा वापरणार आहे? म्हणजे नकारार्थी करण्यासाठी आपल्याला इजंट, म्हणजे त्या विधानामध्ये दिलेलं जे सहाय्यकारी असेल, ऑक्झिलरी क्रियापद, ऑक्झिलरी जे असेल ते नकारार्थी बनवायचं आणि त्या वाक्याचा जो कर्ता आहे तो त्याच्या पुढे लिहायचा. ही इज अ स्मार्ट बॉय. इजंट ही? तो अगदी चुणचुणीत मुलगा आहे, नाही का? इजंट ही नाही आहे का तो? म्हणजे आहे ह्याच्यावरती ट्रेस करायचं. तर क्वेश्चन टॅग तयार करताना आपल्याला काय लागतं? विधान तसं लिहायचं आहे. त्या वाक्यातलं जे ऑक्झिलरी असेल ते नकारार्थी बनवायचं. मग नकारार्थी कॉन्ट्रॅक्ट फॉर्म्स तुम्हाला परवा सांगितले. नकारार्थी वाक्य बघा, मी बेसिक टॉपिक आपण कव्हर केला आहे. सगळ्या टेन्सेसमध्ये आपण नकारार्थी वाक्य लिहितो. इज इजंट, आर आरंट, एम एमंट, वॉज वॉजंट, वेअर वेअरंट, हॅव हॅवंट, हॅज हॅझंट, डिड डिडंट, हॅड हॅडंट, सगळ्या ठिकाणी ऑक्झिलरी लागणार आहेत. आणि याच ऑक्झिलरीचं नकारार्थी रूप वापरायचं आणि त्याच्यासमोर जो कर्ता आहे तो लिहायचा. आता समजा मी कर्ता बदलला तर काय होईल? पीपल आर अनहॅपी असं विधान आहे. पीपल आर अनहॅपी, लोक दुःखी आहेत. मला क्वेश्चन टॅग बनवायचं आहे. पीपल आर अनहॅपी, आर आहे याचं नकारार्थी रूप लिहिलं आरंट. पण प्रश्न असा आहे याच्यासमोर जो कर्ता लिहायचा आहे, हा जो सब्जेक्ट आहे तो प्रोनाउन नाही, नाउन आहे, नाउन. सो अगेन वन मोर क्वेश्चन इज दॅट हाऊ टू कन्वर्ट द नाउन्स इनटू प्रोनाउन. सिंग्युलर असेल तर सिंग्युलर नाउन्स प्रोनाउन्स आहेत. प्लुरल सब्जेक्ट असेल तर प्लुरल प्रोनाउन्स आहेत. प्लुरलमध्ये काय आहे? वी आहे, यू आहे, दे आहे. मग पीपल ते लोक, aren't they? दोन गोष्टी क्लिअर आहेत. टू थिंग्स, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म अँड द सब्जेक्ट. इफ द सब्जेक्ट इज प्रोनाउन, यूज द सेम वन. इफ द सब्जेक्ट इज नाउन, चेंज इट इन टू प्रोनाउन. कन्वर्ट करायचं. सब्जेक्ट सिंग्युलर आहे का प्लुरल आहे तर कन्वर्ट करताना आपण प्रोनाउनमध्ये लिहायचं. दिस इज द सिम्पल ट्रिक इज दॅट. दिस इज कॉल्ड क्वेश्चन टॅग. दिस इज अबाउट द two sentences, that is 1 and 2. Both of them are positive sentences. Both of them are positive. Now let me take the negative example. We were not helping
each other. ही वस्तुस्थिती आहे. असं म्हटलं आपण उदाहरण, वी वेर नॉट हेल्पिंग इच अदर. आम्ही एकमेकांना मदत करत नव्हतो. करायला पाहिजे. आता करत नव्हतो ही वस्तुस्थिती आहे. क्वेश्चन टॅग असा होईल, वी वेर नॉट हेल्पिंग इच अदर. आम्ही मदत करत नव्हतो ही वस्तुस्थिती आहे. वेर वी a question tag. Just where not negative is there, I use a positive and subject is we, the pronoun. So students, I think you may have got the exact definition. What is meant by the question tag? What things are needed there? Just auxiliary. If the positive auxiliary is there, we have to make it content forms negative. If the negative auxiliary is there, we have to make it positive. And at the end, we have to put the subject in the form of pronoun. That is all. This is the question tag. But wait, this is not the only overall all question tag is there. Now again there are some rules and regulations there. Some rules we have to follow because the exceptions are there, and with the exceptions we have to study the overall complete question tag. I think if you watch it carefully, the definition and examples, you may have get the clear cut idea of the question tag of these two sentences, that is, isn't, are, aren't. When the subject is pronoun, what happens? When the subject is noun, what happens there? Change is there. So notice this change. People is converted into they, and this negative sentence is converted into positive. This changes, notice this one, and after this we shall go further. What happens actually in the question tag? Now come to the next one. Have you dictated this one? You can dictate it. Now question tags. I am a student. What is the question tag of the structure of I am? I am is there. Always the question tag is aren't I. Remember, the question tag of I am structure is always aren't I. If the sentence is like that, I am not a kid. Kid in Marathi, this is not the Marathi word, this is English. Kid, lahan. I am not a kid. Now the question tag is am I. This is positive sentence, but question tag starts with aren't, and this is negative sentence, am I. This is the first rule is there. The question tag of I am construction and I am not. These two sentences are clearly different. Next, we can see that they follow all the rules. Now observe this sentence very carefully. What do you see here? They follow all the rules. What do you see? Now here am is there, am not is there, so we basically made the question tag prepared. But here they, subject is there. Subject, main verb. Where is auxiliary is there? Where is auxiliary is there? याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही. Again go back to the tenses and before that the charts. Which auxiliaries we used for making negative sentences in the present tense and past tense? Remember very well. In the present tense we use don't and doesn't.
and in the past we used didn't. Same rule. They follow simple present tenses. So negative is don't, and they is the pronoun. Don't they? Don't they? This is the third rule. Number 4. If the auxiliary is not there, then consider the tense. Tense is the basic. If the simple present is there, as per the subject you have to use don't and doesn't. Don't is taken by I, we, you, and they. If the he is there, he, she, it, then the word must be with the yes or yes. You have to use doesn't. Otherwise, if the tense is the past tense, you have to use didn't. Okay, number 3 rule is there. Number 4. There are many pictures. There are many pictures. Now, there is also kind of pronoun. Don't change it. Aren't there. So this there functions as the pronoun. There are many pictures, aren't there. So don't change this there. There you have to use the same rule. Number 5. First I have shown the positive sentence and negative sentence. These 2 rules. Then I have given you I am and I am not structure. Then the sentence without auxiliary. Then the sentence beginning with there. So totally 5-6 rules are there. Now the question tag of bring me some water. Look at the sentence very carefully. What happens here? The beginning of the sentence is not the subject or pronoun is there. This is the verb bring, anane. So sentences that begin with the main verb are called imperative sentences. And the question tag of each and every imperative sentence is will you. Suppose if the sentence is negative, don't call me again. This is also imperative. Bring me some water. Don't call me again. So imperative sentences are always written with the main verb. This is positive verb, this is negative verb. Don't call me again. Will you? So these both are the imperative sentences. Don't call me again. Will you? And bring me some water. Will you? So here we can use will you or won't you also. Bring me some water. Won't you also is possible. Rather than this question tag, won't you also possible, because this is positive sentence but this is negative. Will you? And will you or won't you is will you is used or won't you is used to complete the question tag of, that is the imperative. In Marathi we can say आज्ञार्थी वाक्य. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी सांगत असते. एखादी आज्ञा, कमांड, हुकूम दिलेला असते, काही गोष्ट करायला सांगितली असते. आणि या सेंटेन्समध्ये जो सब्जेक्ट आहे तो हिडन सब्जेक्ट आहे, तो सिंग्युलर असेल किंवा प्लुरल असेल, दोन्ही प्रकारे. म्हणजे हे कर किंवा हे करा. मग हे करा म्हटलं असेल तर मराठीमध्ये कळतं की आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे. हे कर असं सांगितलं किंवा हे करू नकोस असं सांगितलं तर ते सिंग्युलर असू शकेल किंवा प्लुरल असू शकेल. हे यू हिडन आहे. विल यू और वोंट यू इज पॉसिबल. गो बॅक टू युअर प्लेस. विल यू? डोंट स्टँड हिअर. विल यू? like that. Don't stand here. Will you? So these are the commands in there. So these 5 and we first
2 rules. So overall 6 or 7 rules are there. You may complete the whole topic of this type. So you have to collect some more examples. In the next lecture, surely I shall give you the practice examples, nearly some 10 or 12 sentences I shall give you. Then the definition and its possible, all the examples will be collected together for your information. So till then, goodbye.